मुलं हुशार जन्माला येत नसतात, ती घडवावी लागतात. हां, मुलं जन्मतः जिज्ञासू मात्र नक्की असतात. पण प्रश्न असा आहे, की आपण मुलांची बुद्धिमत्ता किंवा आपण मुलांची बुद्धी वाढवतोय की थांबवतोय? नमस्कार मंडळी, मी रंगोली, पालकत्व सोपे करणारी तुमची जवळची मैत्रीण. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे मुलांच्या बुद्धीचा विकास कसा होतो, मुलांची बुद्धी कशा पद्धतीने वाढते किंवा मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी आपण पालकांचा काय रोल असायला पाहिजे, आपण कशा पद्धतीने मुलांना ट्रीट करायला पाहिजे, काय वातावरण आपण मुलांना प्रोव्हाइड केलं पाहिजे ज्यामुळे मुलांचा बुद्धीचा विकास होऊ शकतो. पण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, बऱ्याचदा आपण काळजीत असतो की माझं मूल अभ्यास करत नाही आहे, त्याचा अभ्यास केलेला व्यवस्थित लक्षात राहत नाही आहे, त्याला व्यवस्थित मार्क्स मिळत नाही आहे, याचा अर्थ माझ्या मुलाला बुद्धीच कमी आहे, असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो. पण प्रामाणिकपणे एक प्रश्न स्वतःला विचारा बरं, तुमचं मूल अभ्यासात कमी आहे किंवा केलेल्या अभ्यासाच्या लक्षात राहत नाही, पण तरीसुद्धा ते चित्र मात्र खूप छान काढते. काही मुलं काढलेली चित्रामध्ये रंग खूप छान भरतात, त्यांना पेंटिंग खूप छान येत असतात. तर बरीचशी मुलं बोलण्यामध्ये पटाईत असतात. अगदी कधी कसं कुठे काय बोलायचं हे त्या मुलांना बरोबर कळत असतं. कधी कधी आपल्यालाच प्रश्न पडतो की ह्याला कसं काय सुचतं हे बोलायला. किंवा काही मुलांमध्ये स्टेज डेअरिंग असते, स्टेजवर ते खूप छान सगळं मॅनेज करत असतात, सगळं व्यवस्थित बोलत असतात, त्यांना अँकरिंग खूप चांगली जमत असते. किंवा काही मुलं खोडकर इतकी असतात ना, ते त्यांना बरोबर कळतं की कोणत्या वेळी कोणाची खोडी करायची आणि कसं कुणाला चिडवायचं. आपल्यालाच प्रश्न पडतो कसं काय सुचतं ह्याला खोडी करायचं. मग मला सांगा, एखाद्या मुलाला जर बुद्धी कमी असेल असं जर आपण म्हणत असू किंवा ते अभ्यासात कमी आहे म्हणून त्याला बुद्धी कमी आहे असं जर आपण म्हणत असू, मग या सगळ्या गोष्टी कशा काय शक्य झाल्या, ह्या बाकीच्या गोष्टी त्याला कशा काय जमतात आहेत? बरोबर. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण काय समजतो बुद्धी म्हणजे काय, भरपूर मार्क्स, खूप जास्त मार्क्स, पहिला नंबर, टॉपर, हे सगळं जर असेल तरच त्या मुलाला बुद्धी चांगली आहे असा आपला समज. पण खरं सांगायचं तर बुद्धीचा विकास होणं किंवा बुद्धी असणं म्हणजे काय माहिती आहे, स्वतः विचार करण्याची क्षमता ठेवणं, चुकांमधून शिकणं, स्वतः निर्णय घेणं, प्रश्न विचारणं, मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती असणं, हे सुद्धा एक बुद्धिमत्ता चांगलं असण्याचं लक्षण आहे माहिती आहे. आणखी एक सांगायचं म्हटलं, एखाद्या मुलाला बुद्धी असणं म्हणजे काय तर तो स्वतः उपाय शोधणं, आपल्याला अपयश का आलंय, आपण का कमी पडलोय याच्यावर विचार करून निर्णय घेणं, याच्यावरती उपाय शोधणं आणि त्याच्यावर काम करणं, हे ज्या मुलामध्ये आहे तो म्हणजे बुद्धिमान असणं, त्याला बुद्धी असणं असं म्हणतात. पहा, सहज सहज मुलं विचारतात, पाणी उकळतं आणि वाफ निघते म्हणजे काय ग. आपण बऱ्याचदा मुलांच्या प्रश्नांची उत्तरं टाळत असतो, कारण बऱ्यापैकी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच माहिती नसतात. पण असं करण्यापेक्षा आपण जर स्वतः मुलांबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर मुलांना म्हटलं की अरे वा, छान प्रश्न विचारलास, तुला कसं काय सुचला असा प्रश्न विचारावा, तू काय विचार केला, हे मुलांशी बोलायला पाहिजे. यातून मुलांना प्रश्न विचारण्याची, आणखी विचार करण्याचा वाव मिळत असतो. आपण मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. यातून मुलांची विचारशक्ती आणखी प्रगल्भ होत असते, मुलांची बुद्धिमत्ता वाढत असते. मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नसते हो. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमधून, वेगवेगळ्या अनुभवांमधून आपण मुलांच्या बुद्धीचा विकास करू शकतो. ज्यावेळेस मूल प्रश्न विचारतंय की पाणी उकळल्यावर वाफ का निघते, त्यावेळेस आपल्याला जर उत्तर माहिती असेल तर आपण सरळ सरळ डायरेक्ट उत्तर नाही द्यायला पाहिजे. त्यापेक्षा आपण काय म्हणायला पाहिजे की अरे वा, तुला का सुचला असा प्रश्न विचारावा, तू सांग बरं काय होत असेल, विचार कर जरा, तुला काय वाटतं. असे उलट प्रश्न विचारून आपण मुलांना त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे, विचार करण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. याने काय होतं, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. दुसरं म्हणजे मुलं स्वतः विचार करायला लागतात. मुलांच्या मेंदूला जेव्हा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ना, त्यावेळेस त्यांचा मेंदू ॲक्टिव्ह मोडमध्ये जातो. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मुलं त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहतात.
विचार करत राहतात नक्की काय होत असेल, त्याच्यामागे काय कारण असेल. 1-2 दिवस जाऊ द्या, मुलांना विचार करू द्या आणि नाही जमलं तर मग आपण आहोतच उत्तर द्यायला. मुलांचा मेंदू ॲक्टिव्ह राहण्यासाठी, त्यांना विचार करायला लावण्यासाठी आपण पालकांनी स्वतःहून प्रयत्न करायला हवेत. तर मुलांच्या बुद्धीचा विकास होणार आहे. आपण मुलांना या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. जिथे मुलं प्रश्न विचारत नाही आहेत तिथं आपण मुलांना प्रश्न विचारायला भाग पाडायचं आहे. आपण मुलांना प्रश्न विचारायचे आहेत. यातून मुलं आणखी विचार करायला लागतील. जेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो की अरे वा खूप छान प्रश्न विचारला, यातून काय होतं, मुलांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य मिळत असतं. आई बाबा माझ्या प्रश्नांना उत्तरं देतात, आई बाबांना आवडतं मी प्रश्न विचारलेला, मी प्रश्न विचारतो ही खूप छान गोष्ट आहे. हे एकदम मुलांना कळायला लागलं ना की मुलं आणखी जास्त प्रश्न विचारत राहतात. पण आपण जर मुलांना म्हटलं ना की गप्प बस रे, काहीतरी फालतू नको विचारत राहू, त्यापेक्षा अभ्यास करून घे. अभ्यास दिलाय ना समोर, तो उरकायचा सोडून नको त्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालतो, समोर दिलेला अभ्यास उरक आधी. असं जर आपण मुलांना म्हटलं तर मुलं शांत बसून घेणार आहेत. हळूहळू मुलं प्रश्न विचारायचं बंद करतील आणि प्रश्न विचारायचा बंद झाला की विचार करायचा सुद्धा बंद करतील. आणि मुलांचा बुद्धीचा विकास नकळतपणे आपण पालक थांबवत असतो. त्यामुळं मुलांच्या प्रश्नांना वाव द्या, मुलांच्या प्रश्नांना मोकळीक द्या, त्यांना जे हवं ते विचारू द्या. याच्यातून मुलांच्या बुद्धीचा विकास होत असतो. मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता येणं, रॅदर विचार करण्याची क्षमता आपण त्यांच्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. पहा, सहज मुलांकडून दूध सांडतं, आपण किती पटकन त्यांच्यावर ओरडतो. काही कळत नाही, हा निव्वळ मूर्ख आहे, कधी त्याला दूध प्यायला दिले आणि त्यांनी कधी सांडवलं नाही असं अजिबात नाही. प्रत्येक वेळी हा मुलगा काही ना काही उद्योग वाढून ठेवत असतो, कधी मोठा व्हायचा आणि कधी ह्याला अक्कल यायची आहे काय माहिती, असं सगळं आपण मुलांना बोलतो. यानं मग काय होणार आहे, मुलं भित्री होणार आहेत, मुलं प्रत्येक गोष्ट करायला घाबरणार आहेत. त्यापेक्षा आपण शांत राहून जर मुलांना म्हटलो ठीक आहे काही हरकत नाही, सांडलंय ना दूध सांडलंय म्हटल्यावर आता आपण काय करायला पाहिजे, मुलं स्वतः विचार करतील की आता हे पुसायला पाहिजे, इथली जागा स्वच्छ करायला पाहिजे, मग त्यासाठी आपण कापड घेऊन यायला हवं, आपण पुसायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना स्वतः विचार करू द्या, स्वतः त्यांना करू द्या. यातून मुलांच्या बुद्धीचा विकास होणार आहे. मुलांच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी वेगळं काहीच करण्याची गरज नसते. या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलांच्या बुद्धीचा विकास होत असतो. मुलांशी शांतपणे बोला की काय झालं, कसं झालं, दूध कसं काय सांडलं, तू काय करत होतास. या प्रश्नांमधून मुलं विचार करायला लागतील. एकतर तू तो ग्लास एकाच हाताने पकडला होता, त्याच्यामुळे दूध सांडलं, पण पुढच्या वेळेस काय करायला हवं, आपण दोन्ही हातांनी घट्टपणे ग्लास पकडायला हवं, यानं दूध सांडणार नाही, हो की नाही. यातून मुलं चुका सुधारायला शिकतात, यातून मुलं चुकांमधून शिकत असतात आणि यातूनच बुद्धीचा विकास होत असतो की आज झालेली चूक पुन्हा होणार नाही यासाठी काय करायला हवं, हा विचार करायला मुलांना शिकवायचं आहे, ना की आपण त्यांच्यावर ओरडायचं आहे. मला सांगा, ओरडण्याने काय होतं, ओरडण्याने फक्त मुलांचं आणि आपलं नुकसानच होतं. आपण मुलांवर ओरडतो कारण आपल्याला ताप झालेला असतो, आपल्याला काम वाढलेलं असतं, म्हणून आपण मुलांवर ओरडतो. पण यानं काय होणार आहे, आत्ता झालेली चूक पुन्हा होणार नाही आहे याची शाश्वती आहे का तुम्हाला. आपण ओरडल्याने हा पुन्हा दूध सांडवणार नाही असं वाटतं का तुम्हाला, नाही ना. ते दूध का सांडलंय किंवा ही चूक का झाली आहे, कशी झाली आहे, कशामुळं झाली आहे, हेच जर मुलांना माहिती नसेल तर पुन्हा पुन्हा मुलं चुका करणारच आहेत, त्यांच्याकडून त्या आपोआप होणार आहेत. पण ती चूक कशामुळं झाली आहे, मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, याचं ज्ञान जर आपण मुलांना दिलं, या गोष्टींचं निरीक्षण करायला जर आपण शिकवलं तर पुढे जाऊन मुलांच्या झालेल्या चुका ते स्वतः सुधारायला शिकतील. आत्ता आपल्याकडून ही चूक झाली आहे ना, पुढं होणार नाही यासाठी आपण काय करायला पाहिजे, हा दृष्टिकोन मुलांमध्ये यायला लागतो. याच्यासाठी आपण पालकांनी संयमी राहणं आणि मुलांच्या चुका ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या चुका ॲक्सेप्ट का करायच्या, त्याने काय होणार आहे, यावर मी एक सविस्तर वेगळा व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक मी माझ्या डोक्यावर इकडे देते, तो तुम्ही नक्की बघा. काय ना, मुलांच्या चुका ॲक्सेप्ट केला, त्यांना समजून घेतलं आणि समजून सांगितलं ना की मुलांचा आत्मविश्वास वाढतो. आपण जर त्यांना समजून नाही घेतलं तर मुलं भित्री होणार आहेत, घाबरट होणार आहेत, कुठलीही गोष्ट करताना त्यांच्यामध्ये जिद्द राहणार नाही आहे. माझं चुकलं तर, मला जमलं नाही तर, हे सगळं मुलांच्या मनात यायला लागतं. हे आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला आपलं मूल आत्मविश्वासू घडवायचं आहे, आपल्याला आपल्या मुलाच्या बुद्धीचा विकास करायचा आहे.
आणि त्यासाठी आपण काय करू शकतो हे पालक म्हणून आधी आपण विचार करायला हवा. आपण चांगलं काय शिकवू शकतो आपल्या मुलांना हे महत्त्वाचं आहे. ह्या अशा छोट्या मोठ्या चुका मुलांकडून होत राहणार आहे आणि यातूनच मुलांना शिकवण देत राहायचं आहे ना. आपण पालकांनी मुलांच्या चुकीवर ओरडण्यापेक्षा ना मुलांची चूक का झाली, कशी झाली हे समजून घेऊन त्यांना समजून सांगितलं आणि मुलांच्या प्रत्येक चुकीमधून आपण मुलांना नवीन काय शिकवू शकतो हा जर विचार आपण केला ना तर मुलांवर आपलं ओरडणं अर्ध्यापेक्षा कमी होऊन जाईल. मी सांगते ते तुम्ही एकदा नक्की करून बघा की मुलाची चूक झाली आहे ना, या चुकीतून आपल्या मुलाला आपण काय शिकवू शकतो, ही चूक परत होणार नाही यासाठी आपण काय करू शकतो, मुलांना याच्यातून काय नवीन शिकवण देता येईल. हे जर आपण मुलांसोबत करू शकलो ना तर आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास नक्की होणार आहे. पण यासाठी आपण पालकांनी प्रयत्न करणं, पालकांनी संयम ठेवणं, चुका झाल्या तरी चालतील पण त्या चुकांमधून शिकून आपल्याला पुढे जायचं आहे हे एकदा मुलांना वातावरण दिलं ना की मुलं पहा इतकी मनमोकळी होतील, इतकी आत्मविश्वासू होतील आणि मुलांच्या बुद्धीचाही विकास होईल. काय आहे ना, पुस्तकी ज्ञान हे शाळेत मिळत असतं पण बुद्धीचा विकास होणं हे अनुभवातून, रोजच्या होणाऱ्या चुकांमधूनच मुलं शिकत असतात. मुलांनी विचार कसा करायचा, निर्णय कसा घ्यायचा, परिस्थिती कशी समजून घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी मुलं घरातूनच तर शिकत असतात. आणि हे सगळं आपण पालकांनी मुलांना शिकवायचं आहे. आपण पालकांनी मुलांना वेगवेगळे आणि खूप चांगले विचार मुलांना द्यायचे आहेत तर मुलांच्या बुद्धीचा विकास होणार आहे ना की फक्त अभ्यास केला आणि खूप चांगले मार्क्स आणले, पहिला नंबर आला, बोर्डावर नाव आलं तरच आपलं मूल हुशार आहे आणि तरच त्या मुलाला बुद्धी आहे असं अजिबात नसतं. शाळेतले मार्क्स कधीच मुलांची बुद्धी ठरवत नाहीत. ह्या रोजच्या अनुभवांमधून पुढच्याच्या भावना समजून घेणं, पुढच्याला समजून घेणं, बोलताना विचार करणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलांच्या बुद्धीचा विकास होत असतो. मुलांचे पहिले शिक्षक हे आपण आईवडीलच असतो. त्यामुळे मुलांशी वागताना, मुलांशी बोलताना, त्यांच्यासमोर दुसऱ्यांशी वागताना, बोलताना आपण कायम सजग राहणं खूप गरजेचं आहे, सावध राहणं खूप गरजेचं आहे. आपण जे काही वागतोय, जे काही बोलतोय हे मुलं ऐकत असतात, मुलं पाहत असतात. त्यांना काय सिग्नल जातोय, ते याच्यातून काय शिकत आहेत यावर कटाक्षाने आईबाबांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण मुलांना चुकीच्या सवयी खूप पटकन लागत असतात. चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण पालकांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मुलांना विचार करायला प्रवृत्त करणं, मुलांना प्रश्न विचारू देणं, चुका करू देणं आणि चुका झाल्या तरी त्या सुधारायच्या कशा, त्यातून काय शिकायचं, मुलांना विचार करायला, उत्तरं द्यायला वेळ देणं, या सगळ्यामधून मुलांच्या बुद्धीचा विकास होत असतो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर पालकांबरोबर तो शेअर करा आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी काय काय प्रयत्न करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.